नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुमचं स्वागत करतो. आज 25 डिसेंबर. पाहूयात 26 डिसेंबरला राज्यातील हवामान कसं राहील. त्यापूर्वी आज सकाळची जी काही थंडी पाहिली, तर या ठिकाणी अहिल्यानगर 8.5 अंश सेल्सिअस, जेऊर करमाळा 9.5, मोहोळ 9.1, सोलापूर 15.1, धाराशिव 11.5, सांगली 12.7, बेळगाव 11, कोल्हापूर 14.6, सातारा 11.9, महाबळेश्वर 11.4, पुणे शिवाजीनगर 9.8, चिंचवड 14.9, लोहगाव विमानतळ 14.3, नाशिक 9.6, मालेगाव 9.4, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 10.6, जळगाव 10, त्यानंतर नंदुरबार 13.2, बुलढाणा 13, अकोला 11.5, वाशिम 11.4, परभणी 11.2, नांदेड 10.4, उदगीर 11.2, अमरावती 12.4, यवतमाळ 10, वर्धा 10.9, नागपूर 11.2, गोंदिया 10.5, ब्रह्मपुरी 12.5, गडचिरोली 10.2, चंद्रपूर 12.4 अंश सेल्सिअस, पणजी गोवा 18.4, रत्नागिरी 18, हरणे 20.2, त्यानंतर कुलाबा 20.5, सांताक्रुज 17.4, पालघर 14.1, डहाणू 16.1, नवी मुंबई 17 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होतं. आणि सध्याची स्थिती जर पाहिली तर राज्यात थंडी ही टिकून आहे. तापमान सरासरीहून काहीसं कमी पाहायला मिळतंय. आणि सध्याची जर स्थिती पाहिली वाऱ्यांची, तर उत्तरेकडचे वारे हे राज्याच्या उत्तर भागांपर्यंत सक्रिय आहेत. पण थोडेसे दक्षिणेकडे पाहिलं तर पूर्वेकडून वाहणारे वारे हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांपर्यंत पोहोचत आहेत. तरीसुद्धा स्वच्छ वातावरण असल्याकारणाने थंडी ही टिकून राहण्याची शक्यता आहे. जर आपण तापमान जर आज जे तापमान होतं त्याच्या आसपासच थंडी ही टिकून राहील. म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्राचे भाग असेल, पुणे, सातारापर्यंत, सोलापूरचे उत्तर भाग असतील, या ठिकाणी तापमान हे साधारणतः 9 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर सांगली, कोल्हापूरचे शहरी भागांच्या आसपास तापमान हे हे साधारणतः 12 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि ग्रामीण भागांमध्ये हेच तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीचे जे भाग आहेत एकदम किनाऱ्याला लागून त्या ठिकाणी तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. किनारपट्टीपासून दूर असलेले जे भाग असतील, तर त्या ठिकाणी तापमान हे साधारणतः 12 ते 17 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. पावसाचा कसलाही अंदाज नाहीये. अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.